मी त्या भरतला मध्ये भेटलो त्या जाधवांना. किती काय आहे 4444 बरोबर काय आहे तर तुम्ही नाही करणार नवीन नको काही. माझे वडील घरात आल्यानंतर लगेच आम्ही उठून उभे राहायचो. आता मी घरात ना माझी मुलगी हाय बाबा असं करते. याचा अर्थ असं नाही की तिला माझ्याबद्दल आदर नाहीये. ती आजकालच्या पिढीची व्यक्त होण्याची पद्धत आहे. ती तुम्ही समजून घेतलीत ना की तुमच्यासारखा बाप नाही. मला कधीच ना जास्त पैसे मिळवावे, जास्ती गाड्या घोड्या बंगला, मला कधीच त्याच्यात रस नव्हता. मला भरपूर वाचन करता आलं पाहिजे, मला माझ्या मित्रात हे करता आलं पाहिजे. माझं मुख्य आवड आहे खाणं, त्यासाठी मला ते जमलं पाहिजे, ते सगळं केलं पाहिजे. थोडं कमी, आता तुम्ही म्हणाल मी कमी पडलो, पण त्या प्रकारच्या प्रयत्नांमध्ये मी कमी पडलो. पण मला त्याचं दुःख नाहीये. 5 खोल्यांच्या घरात मी राहत नाही राहत, मला नकोय. करू काय मी सुखी आहे माझ्या ह्याच्यात. रात्री मला झोपल्यानंतर 3 मिनिटात झोप लागते. आणि अब्जावधीने करोडो रुपये मिळवणाऱ्या लोकांना 5 रुपयाची 15-20 गोळी घ्यायला लागते. नको म्हणजे काय आहे म्हणजे ते पार्टीजला वर जाणं, ते वेगळ्या रंगाचे कपडे. मग नंतर बऱ्याच वेळा कळलं की अर्ध्याहून अधिक लोकांचे कपडे भाड्याने आणलेले असतात. कशाला ते पाहिजे. मला ते नेहमी मला विचारलं की तुझ्याबद्दल 4 ओळी लिहायच्या झाल्या स्वतः, तर तू काय लिहिशील. 4 ओळी खूप झाल्या, मी एका ओळीत माझ्याबद्दल लिहू शकतो. अरे फिक्र को धुए में उड़ाता चला गया. नमस्कार. आज शुक्रवार. मला माहिती आहे तुम्हालाही पुढच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. संजय, तुमच्यासाठी माझ्या स्पॉन्सरनी खूप साऱ्या गिफ्ट्स पाठवल्या आहेत, त्या मी तुम्हाला देते. सर्वप्रथम हे आमच्या झाडाचे आंबे, पण केशर आहेत. आणि राजा हा असं म्हणतात, आंब्याचा राजा. पण नुसत्या राजावर नाही राज्य चालत, त्याला प्रधान विधान लागतात ना. निदान प्रधान तर आहे, मग सेनापती आहे, प्रधान आहे. हा फणस आहे. वाव. मी अर्धा ठेवलाय, तुला अर्धा दिलाय. आता स्वयंपाकाची तुला खूप आवड आहे, तर हे पुस्तक आहे. पुढच्या भागात आपण त्याच्यावर बोलूया. सुकन्या सर्वांना उपयोगी आहे. डॉक्टर मंजिरी निरगुडकर राव, तिने आणि तिच्या आईने लिहिलेलं आहे. आणि अगदी वरण भातापासून पुरणपोळीपर्यंत सर्व रेसिपी पुढच्या भागात आपण ह्याच्यावर नक्कीच ताव मारूया, म्हणजे समाचार घेऊया याचा. होय होय. मूर्ख मुसलमान वगैरे 50 लोक सांगतात, पण कढी कशी करायची, हो सगळ्या सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. हे एका सेलिब्रिटी डेंटिस्टची बत्तीशी डॉक्टर संदेश मयेकर यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी सगळ्या ओरल हेल्थची आणि सगळी माहिती याच्यात दिलेली आहे. आता ह्याच्या बरोबर तुला 1 वर्ष डेंटल ट्रीटमेंट फ्री मिळणार आहे. आता हे सिरो कंपनीचे प्रॉडक्ट आहे. हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट आहेत आणि एकेका बाटलीची किंमत 4 ते 5 हजार आहे. बापरे. परंतु सेम प्रॉडक्ट इंडियामध्ये सिरो नावाच्या कंपनीने अनालिसिस केलंय आणि ते इथे इंडियात बनतात आणि याची 400 ते 500 रुपये किंमत आहे. या सगळ्या प्रॉडक्टची माहिती दिलेली आहे. हे निरगुडकर फार्म्स तर्फे त्यांनी सगळे हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत. त्यांनी स्वतः घरी बसवून करून घेतलेले आहे. सर्व खाऊचे आहेत, तर घरी सगळ्यांना आवडेल. खास जुलियाला माझ्यातर्फे जरूर. थँक्यू. संजय, आता इतकी नाटकं लिहिल्यानंतर आता तुम्ही नवीन काय लिहिता आहात? नाटकं लिहिल्यानंतर मग काय त्या काळामध्ये पुढचं काय लिहायचं म्हणजे मालिका. तर ते आभाळमाया नावाची आमची मालिका सुरू होती. त्यात कामही केलं होतं. आम्ही केलं होतं. विनय आपटे त्याचा मी विशेष उल्लेख करेन, कारण ना चाळ नावाची वाचाळ वस्तिक मालिका गाजली होती, त्यात मी विनय बरोबर काम केलं होतं. विनय दिग्दर्शक. त्याच्या आधीपासून म्हणजे आम्हाला खूप आमच्याबद्दल खूप काळजी वाटायची त्याला. आम्ही सगळे तरुण होतो तेव्हा, की यांचं कसं होईल, काय होईल, कुठे काय रे बरं आहे ना, सगळे नीट चाललंय ना, म्हटलं पैसे असतात ना, रेग्युलर विचारायचं. आणि म्हणजे तो गेला ना ज्या दिवशी, तोपर्यंत मला असं वाटायचं खून जरी केला मी जगात तर 2 माणसं मला वाचवतील, एक माझे वडील आणि विनय आपटे. एवढी श्रद्धा होती तुमची? हा. माझे वडील 99 मध्ये गेले, पुढे विनय गेला. इतकी आमच्या मनात खात्री होती, तेवढे त्याचं स्थान होतं. तर त्या आभाळामध्ये मी काम करायचो.
ते सुद्धा मी सुकन्या बरोबर गेलो होतो, मला त्याचे विचारलंच नव्हतं. तर सुबोध गाडगीळ आणि अच्युत वाझी, तर त्यांनी विचारलं की तो हा आलाय संजय, तो करतो काय काय माहित, कोण त्याला विचारणार. तर अच्युत म्हणाले मी विचारू, जबाबदारी तुझी, मला त्याच्यात पडायचं नाही. म्हटलं नाही. मग मी काम केलं पण 2-3 वर्ष केलं मी. तेव्हापासून मी त्याच्यावर दुसरे एक मालिका केली होती, मग नाटक केलं, कुसुम मनोहर लेले केलं, त्याच्या आधी लव्ह बर्ड्स केलं. तेव्हा तो दूरदर्शनवरती कामाला होता, त्याचं लक्ष असायचं, त्याच्याकडे काय काम दिसत नाही सध्या, त्याला त्याच्यात बोलवून घे म्हणून कुठेतरी त्याला बोलून घ्यायचा, त्याला एक काम द्यायचं. बरं तेव्हा 750 रुपये वगैरे मिळायचे, खूप काही यायचं 750 रुपयात तेव्हा, म्हणजे एक महिना वगैरे निघून जायचा तरुण मुलांचा. असे किती लोकांना त्यांनी पैसे मिळवून दिले, त्याच्या हातात होतं ते, तो मिळून त्यात काही गैरव्यवहार काय नाही, मग माझे 50 ठेव वगैरे नाही, ते सगळे तू, असं त्याने खूप केलं होतं. मग त्याने एक दिवस नाटक वाचायला आणलं, लव्ह बर्ड्स मध्ये आम्ही दोघे काम करायचो. मग त्याने एक नाटक वाचायला आणलं, कुसुम मनोहर लेले. कुसुम मनोहर लेले वाचल्यानंतर त्यातल्या मनोहर लेलेच्या कामासाठी मी आणि गिरीश दोघांनी आम्ही हेच करणार, दोघे एक करणार, मग कसं होणार. बरं तो लेखक होता, आमचा सगळ्यांचा अंदाज चुकला होता. तो अशोक समळ म्हणतो, अरे एकाने तो भाचा कोटे करा, तो हिरो आहे, पण ती भूमिका इतकी ताकद होणं, आम्ही दोघे हेच करणार असं ठरलं. काय कळे ना, 2 दिवस 3 दिवस तालीम बंद. मग विनय आपटे म्हणाला छापागट करूया, पहिल्या बरोबर कोणी काय करायचं, आपण डबल रिहर्सल काय 2दा कपडे शिवायला लागतात, म्हणून मग ते दोघांनी करायचं असं ठरलं. अच्छा. त्याच्यानंतर त्याचं पूर्ण श्रेय आम्हाला मिळालं, परंतु माझ्या दृष्टीने आम्ही सोपं होतं काम करणं, आम्ही आमची वाक्य बोलून द्यायचो, ही भूमिका ती भूमिका. बोलणाऱ्याच्या वाक्यांचा समोरच्या पात्रावर काय परिणाम होतो, खरं तर त्यांना जास्ती कठीण काम होतं. आज गिरीश सारखं बोलायचं, उद्या माझ्यासारखं बोलणाऱ्या माणसाला उत्तर द्यायचं, परत परवा गिरीश सारखं, त्या सगळ्यांना ते जास्ती महत्वाचं होतं. सगळ्यांची कसोटी हा, होती. आणि ते आम्ही ते तेव्हा छानपैकी जाहिरातीत केलं होतं की लोकांमध्ये कला पोहोचावी, तो धंदा होता, जास्तीत जास्त लोकांना बघायला यायला मिळावं याच्यासाठी केलेला धंदा होता, आणि ते गणित फळलं. तर त्याचं मी नेहमीप्रमाणे म्हटलं 300 प्रयोग करेन मी, पण मला ते असे वर्षानुवर्ष मी नाही करू शकतो, सॉरी माफ करा, पण मी नाही करू शकत. मी त्या भरतला मध्ये भेटलो होतो जाधवांना, किती काय आहे, 4444 प्रयोग काय आहे, तर तुम्ही नाही करणार, नवीन नको काही. सुकन्याने पण या नाटकाविषयी खूप आठवणी सांगितल्या, काय काय अनुभव आले ते कुसुम मनोहर लेले. म्हणजे आम्ही लोकांना एक कुसुम मनोहर लेले दाखवली, जवळजवळ 5 ते 7 अशा मुली हो, फसवल्या तिने गेलेल्या आम्हाला सांगितले भेटायला आलेल्या आहेत. त्याला खूप गाजलं होतं, खूप गाजलं ते, खूप गाजलं. बरं ते 125 प्रयोग वगैरे ते पूर्ण तोट्यात होतं. तो गवळी नावाचा एक ठेकेदार होता कोकणातला, दापोलीचा, त्याला विनय म्हणाला हे शेवटले 6 प्रयोग, आपले पैसे संपले, म्हणून तो त्या 6 प्रयोगासाठी ते नाटक घेऊन गेला. त्यांनी काय केलं काय माहित नाही, ते सावंतवाडीपर्यंत असं हिट होऊन तिकडनं त्याचे हे आले पडसाद, आणि ते मग मुंबई पुण्यात चालायला लागले. काही त्याला उत्तर नाही, म्हणजे एखादं नाटक का चालतं, एखादं नाटक का चालत नाही, त्याला उत्तर नाही. मग पूर्वी ना, आता सगळं नाटक वगैरे झालं, मग दरम्यान काय झालं होतं, मला श्रुती म्हणून आमची एक मैत्रीण आहे, ती तेव्हा मुंबई टाइम्स जो पहिला निघाला होता त्याची ती संपादिका होती. तिने माझ्यासाठी एक स्तंभ लिहिला म्हणून सांगितलं, मी कधी तोपर्यंत स्तंभ लिहिला होता, आणि मी तिचा स्तंभ लिहिला, पण मग त्याला बंधन आलं की आठवड्यातनं 15 दिवसात एकदा लिहायला लागतं. त्या बंधनामुळे ना मला थोडी एक शिस्त लागली. मग मी पुढे ते स्तंभ लिहिले, हे करायलाच पाहिजे, मग हे सुचायलाच पाहिजे, हे आखायलाच पाहिजे, असं झालं. मग पुढे मी मठामध्ये लिहिलं, लोकसत्तामध्ये लिहिलं, लोकमतमध्ये लिहिलं, तरुण भारतमध्ये लिहिलं, नंतर झीच्या याच्यात होतं, सामनामध्ये लिहिलं, 52. त्यांनी थोडीशी एक शिस्त आली माझ्यामध्ये. त्यामुळे मग असं शिस्त आल्यानंतर लिहायचं म्हणजे काय, मग चित्रपट. पण आता तुम्ही निर्माता आहात, मला सुचलेली गोष्ट
तुम्हाला ते पैसे त्याच्यात लावायचे, तेवढ्या काळात ती पूर्ण झाली पाहिजे. म्हणून मग अशा पद्धतीने मला पहिलं संधी कोणी दिली तर गौतम जोगळेकरांनी. त्यांचा पक पक पकाक नावाचा चित्रपटाचा मी पहिल्यांदा संवाद दिली आणि ते खूप गाजला, नाना बिना सगळं होते. मग पुढे दुसरा चित्रपट मी कथा, पटकथा आणि संवाद, मूळ चित्रपट चलती का नाम गाडी, त्याचं 3.5 लिहिलं. मग नंतर बरेच चित्रपट मी लिहित गेलो. मग पेंग घोष लिहिला, त्याच्यानंतर संशय कल्लोळ लिहिला, सत्य सावित्री सत्यवान लिहिला, असेच एकदा व्हावे लिहिला आणि आता ते लिहितोय मी. इतकं मराठीत एवढं काम केलंय, पण हिंदीमध्ये काय काम केलंयस का? नाही, मला एक तर विचारलं नाही आणि मला त्या लोकांकडे जायला कंटाळा येतो. पण कारण आजकाल हिंदी सिरियल एवढ्या आहेत, ते मराठी अभिनेता त्यांना हवा असतो किंवा अभिनेत्री हवी असते, कारण त्यांना माहिती असतं कमीत कमी पैशामध्ये चोख वस्तू मिळणार, अभिनय उत्तम करणारे कलाकार मिळतील अभिनय करणारे. तर त्या काळात नाही का तुम्हाला कधी असं? नाही, मला नाही विचारलं नाही कोणी, मी प्रयत्नही नाही केला, का नाही केला माहित नाही. मुख्य म्हणजे काय होतं ना, तोपर्यंत मी 40-45 वर्षाचा झालो होतो, लग्नही झालं होतं आणि मग असं ते सकाळी मस्त शिवाजी पार्कला जावं, फिरावं. मला कधीच ना जास्त पैसे मिळवावे, जास्ती गाड्या घोड्या बंगला, मला कधीच त्याच्यात रस नव्हता. मला भरपूर वाचन करता आलं पाहिजे, मला माझ्या मित्रात हे करता आलं पाहिजे, माझं मुख्य आवड आहे खाणं, त्यासाठी मला ते जमलं पाहिजे, ते सगळं केलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये थोडं कमी, आता तुम्ही म्हणाल मी कमी पडलो, पण त्या प्रकारच्या प्रयत्नांमध्ये मी कमी पडलो, पण मला त्याचं दुःख नाहीये. नाही ना मिळालं. 5 खोल्यांच्या घरात मी राहत नाही राहत, मला नकोय, करू काय मी सुखी आहे माझ्या ह्याच्यात. रात्री मला झोपल्यानंतर 3 मिनिटात झोप लागते आणि अब्जावधीने करोडो रुपये मिळवणाऱ्या लोकांना 5 रुपयाची 15 रुपये गोळी घ्यायला लागते. नको म्हणजे काय आहे, म्हणजे ते पार्टीजला वर जाणं, ते वेगळ्या रंगाचे कपडे. मग नंतर बऱ्याच वेळा कळलं की अर्ध्याहून अधिक लोकांचे कपडे भाड्याने आणलेले असतात. कशाला ते पाहिजे, नको. आयुष्याला सोपं झालं पाहिजे. आता आपण लग्नाच्या विषयी बोललो, तर मला तुमच्या लग्नाच्या विषयी सांगा. सुकन्या आणि तुम्ही कसे प्रेमात आम्ही पडलात? नाटकात काम करत होतो. एका नाटकात काम करता असं, तोपर्यंत मी 38 वर्षाचा झालो होतो, ती 30 वर्षाची होती. तोपर्यंत लग्नाची गरज ज्या गोष्टींसाठी पडते त्या सगळ्या गोष्टी माझ्या बाहेर भागत होत्या, त्यामुळे मला लग्न करावं असं कधी वाटलं नाही. पण नंतर एका पॉइंटला लक्षात आलं चांगली आहे मुलगी. तोपर्यंत 38 वर्षाच्या माणसाच्या मनात काय असणार, आई बाबांबरोबर राहतो, गेल्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या वैचारिक अंक्षा रुंदावून ते आपण वेगळे राहूया वगैरे म्हणायला लागले तर मला झेपणार नाही. तर सुकन्यानी मला पहिल्याच भेटीत सांगितलं, तर मी आई वडिलांना सोडून येणार नाही तुझ्या, मी याच घरात राहणार. उत्तम आहे. आता एकदा बायकोनीच कबूल दिल्यानंतर मग का आपल्या हातात आहे सगळं, असं मला वाटलं होतं. पण ती एवढी कडक शिस्तीची निघाली की सगळं तिच्याच हातात असतं. मी एकदाच ठरवलंय की मी चूक, तू बरोबर, त्यामुळे इतकं सोपं होऊन गेलेलं आहे. पण आता एकदा असं ठरवल्यानंतर तुम्हाला किती कोणी बोललं ना, ते इथून आताच शिरत नाही तर इथपर्यंत काय पोचणार. तुमची मुलगी जुलिया, तिच्या जन्मानंतर तुमच्या आयुष्यात काही बदल झाला का, वागण्यामध्ये, स्वभावामध्ये, असं वाटतं का? हा, म्हणजे इथून दिसत नाही पण गळ्यात पट्टा आला माझ्या तिच्या जन्मानंतर. आणि मुख्य म्हणजे आमच्यामध्ये अजूनही, आता ती मोठी आहे, 23-1 वर्षाची आहे, आई वडील आणि मुलगी असं नातच नाही. ती वेळेला तुझा चुकलेला वगैरे असं म्हणू शकते, मी म्हणू शकतो, म्हणजे बायको. तशी हिंमत होती का तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल बोलण्याची? बाबा तुम्ही चुकला ना? छे, म्हणजे आता माझे वडील घरात आल्यानंतर लगेच आम्ही उठून उभे राहायचो. आता मी घरात ना, माझी मुलगी हाय बाबा असं करते, याचा अर्थ असं नाही की तिला माझ्याबद्दल आदर नाहीये. ती आजकालच्या जमाना बदलला, पिढीची व्यक्त होण्याची पद्धत आहे, ती तुम्ही समजून घेतलीत ना की तुमच्यासारखा बाप नाही. आणि मुलीचा मान, अरे त्यांची नाहीये पद्धत. आता ती कॉलेजला जाते, ऑस्ट्रेलियाला शिकते, ती तिथे नावाने हाक मारतात. खरं सांगू का, खरं तर म्हणजे माझी मुलाखत घ्यावं असं माझ्यात काहीच नाहीये. काही वाद नाही, कधी भांडण नाही, वाद भांडण्यासाठी कधी वाद नाही, भांडण नाही. मी घर सोडून गेले असं नाही, बायको घर सोडून गेले असं नाही, काहीच नाही. म्हणजे वादग्रस्त काही नाही. मग कुठेतरी प्रयोगाला गेलोय, तिथे काहीतरी झालंय, कुठेतरी मद्य पिऊन पडलाय, अमुक झालाय, काहीच नाही. कारण मी तितकं कधी तीव्रतेने आयुष्य घेतलंच नाही. कारण अगदी खरं सांगतो, मनापासून प्रामाणिकपणे
मला कधीही असं झालं नाही की मला उपवास काढायला लागले, कधीच नाही झालं. चुका केल्यात का? भरपूर. तुम्ही म्हणाल त्या सगळ्या चुका मी केलेल्या आहेत, परंतु त्यातनं बिलंदरपणे मी बाहेरही पडलेलं आहे. त्यामुळे मला ते नेहमी मला विचारलं की तुझ्याबद्दल 4 ओळी लिहायच्या झाल्या स्वतः, तर तू काय लिहिशील? 4 ओळी खूप झाल्या, मी एका ओळीत माझ्याबद्दल लिहू शकतो. अरे फिक्र को धुए में उड़ाता चला गया. समजा तुम्हाला विचारलं, म्हणजे मीच विचारलं की तुम्हाला पुढच्या जन्मात तुम्हाला संजय मोने म्हणूनच व्हायला आवडेल का, किंवा दुसऱ्या कोणाची भूमिकेत जायला आवडेल? तुम्ही एवढे ह्या जन्मात इतके खुश आहात, जे मी करीन ते बरोबर करीन, चूक सगळं ऍक्सेप्ट करताय. हो की आहे तोच बाबा मी संजय मला मोनेच. पुढच्या जन्मात पण संजय मोने व्हायला आवडेल, परंतु या जन्मात जे काय मी चुकलंय ते मला सुधारता येईल का याची जर मला खात्री वाटली तर मी 100% संजय मोने म्हणून जन्माला येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कधीही कोणाबद्दल असं वाटलं नाही अरे त्याला मिळेल. अरे मेहनत केली त्यांनी, मेहनत केली त्यांनी कदाचित माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली असेल. आता प्रशांत दामले माझ्यावर काम करणारा, आमच्याच दसपट लोक त्याला ओळखतात, दसपट लोकप्रिय. खूप काम केले, खूप काम केले, केवढी मेहनत केली त्यांनी, दिवस रात्र अमुक तो प्रयोग करत होता. आम्ही नको, खूप मेहनत केली त्यांनी. भरत जाधव केवढी मेहनत केली त्यांनी, असे नाही उगाच ते मोठे झाले. मला कोणी विचारलं तू आणि प्रशांत दामले याच्यात लोकप्रिय कोण, तर मी मुस्काटीत मारीन त्याच्या. हा प्रश्न तुला पडावा इतका बिंडूक आहेस तू? अरे तोच आहे सगळ्यात जास्त लोकप्रिय. हा प्रश्न तुला पडला याचा अर्थ तू मूर्ख आहे. तू तुझ्या आयुष्याकडे जरा नीट विचार कर, आपल्याला काय येते काय नाही. किती वर्ष तो काम करतोय. हो, आता लोक अजूनही त्यांच्या नाटकाला तेच काम करतो. एक मिनिट, तुम्ही जाता ना, तुम्हाला कंटाळा आलेला नाही त्याला, मग त्याला किती आलेला नसेल, तो त्याला किती गंमत येत असेल ते काम करण्यात. 2 वर्ष हाय, 2 वर्ष तो आहे, 2 वर्ष ते आहे, 2 वर्ष तो आहे. प्रशांत 32 वर्ष तिथेच आहे. आजची जी नवीन पिढी आहे त्याच्यापैकी तुम्हाला कोण वाटतं की पुढे येऊ शकेल कलाकार? आजच्या नवीन पिढीत सुद्धा खूप चांगले कलाकार आहेत. हो. त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे? जितेंद्र आहे उत्तम, आशुतोष गोखले तो चांगला आहे. मुलींमध्ये सखी गोखले उत्तम काम करते, प्रिया बापट उत्तम काम करते, आहेत ना खूप चांगले. पण तरी पण मी बोलू का, तुम्हाला जसं पूर्वी कॉलेजमध्ये तुम्ही असताना वर्तमानपत्र उघडल्यानंतर ना 7, 8, 10 नटांची नावं दिसायची, 15, 20 जाहिराती दिसायच्या, आणि सगळे मोठे मोठे नाव होते. श्रीकांत मोगे होते, दत्ता भट होते, डॉक्टर लागू होते, मधुकर तोरडमल, अरुण सरनाईक, हे ते बबन प्रभू, राजा गोसावी. असं आता दिसत नाही. त्याचं कारण मला असं वाटतं की तितके मोठे नट का निर्माण होत नाहीत, कारण तितकी मोठी नाटकं लिहिली जात नाही. नटसम्राट हिमालयाची सावली हे विका राजवाड्यांच्या आयुष्यावर बेतलेलं होतं. त्याच्यानंतर घर तिघांचं हवं हे मांटेसरी काढलेल्या कुठले त्यांच्या जीवावरती होतं. एवढी तो मी नव्हेच, बेईमान, ही मोठ्या भूमिका लिहिल्या जात नाही. मोठ्या आवाका असलेल्या भूमिका लिहिल्या जात नाही. विचार खुजे होत चालले. त्यामुळे जितक्या मोठ्या भूमिका लिहिल्या जात नाहीत तितक्या प्रमाणात मोठे नट होत नाहीत. त्या मुलांच्या मध्ये गुणवत्ता अजिबात कमी नाही, जास्तच आहे. पुढची पिढी हुशार असणार. आपण लॉगरिथम घेऊन सोडवायचो, आता कॅल्क्युलेटर, आता त्याच्यामध्ये सगळं आलं. मग त्यामुळे तो फरक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ती लायकी आहे, परंतु त्या दर्जाचं त्यांना मिळत नाही. म्हणजे पूर्वी सिंह पाळायचा म्हणजे त्याला 10 किलो मटण खायला घालायचं. आता जैन पावभाजी खाऊन सिंह कसा होईल हिंस्र? तशा त्या भूमिका मोठ्या लिहिल्या जातात. पूर्वी आपल्याकडे अंडी मला विकत यायचा, तो कधी दूध असा आला नाही. तो आयुष्यभर अंडी हाक मारायचा, दूधवाला दूध हाक मारायचा. लोक आपापली कामं करायची. आता हा त्याच्यात जातो, ते ह्याच्यात जातो, चिवडा झालाय सगळा. लोकांसाठी लिहिणारे नाटककार होते. पु ल देशपांडे यांचा तुमचा काय संबंध आला? की मी त्यांची 2 नाटकं केली. एक ती फुलराणी, एक त्यांचं फार पूर्वी अंमलदार नावाचं नाटक केलं होतं. त्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळेजण घाणेरडे काम करायचे त्यात. सगळेजण, एकही माणूस चांगलं काम करायचं नाही. मी पण होतो त्यात. आणि तिसरं मी केलं त्यांच्या कथांवरती व्यक्तिवल्ली जे मतकरी लिहिले त्याच्याविषयीच बोलायचं. आणि व्यक्तिवल्लीच्या त्याच्या ते पुलराणीच्या वेळेला पुलंची माझी परिचय होता. मी घरी पण जाऊन आलेला 3-4 वेळा. त्याला राहायचं ती 777 रुपाली, तिथे मी घरी जाणवलेलं.
फुलराणीची निवड पुलंनी सुधीरला, हो भाई तो असं सुधीर म्हणाला होता. आई तो करेल, मी बोलतो त्याच्याशी. नको नको. भक्ती पण आहे. तर तिथे पहिला जर जाहिरात आली ना, तेव्हा शिवाजी मंदिराला लोक म्हणत होते जास्तीत जास्त 5 प्रयोग, 6व्या प्रयोगाला भांडणार. मी म्हटलं आपण सुधीर काय बोल नको तिला. मी कुठं काय बोलतोय, तिला तिचं काम करते, मला माझं काम करते. अरे एक 20 शिव्या त्याने अशा गिळल्या. पण तुम्ही कधी अशा समोरासमोर आले ना की वाद होण्यासाठी? मी दुसऱ्या प्रयोगाला म्हटलं भक्तीबाई भक्ती नाही एवढ्या काय म्हातारा नाही. म्हटलं बरं ते भक्ती तू तुझं काम करी, मी माझं काम करेन. तू मला सांगितलं आणि मी तुला सांगितलं, डन. ती म्हणाली डन. आम्ही 566 प्रयोग केले, कधीही वाद झाला नाही. एकदा तिला सांगून टाकलं, प्रश्नच मिटला. आणि ती नटी म्हणून श्रेष्ठच आहे की. आता एक शेवटचा प्रश्न विचारते. समजा तुम्ही अगदी आरामात मस्त जेवून खाऊन बसला आहात आणि अचानक डोरबेल वाजली, तर तुम्हाला कोणाला बघायला आवडेल किंवा कोणाशी बोलायला आवडेल? तुमच्या आयुष्यात इतकी मोठी मोठी माणसं येऊन गेली आहेत. तुम्ही आताच्या काळात हा प्रश्न विचारलाय, म्हणून मराठी नाटकात काम करणारा माणूस जेवून खाऊन शांतपणे झोपलाय असं तुम्ही म्हणू शकता. 40 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला असतात तर लगेच लोकांनी विचार, मराठी नट त्याला पोटभर जेवायला मिळाले, त्याला झोप लागले, असं. ही काळाची गोष्ट आहे. तर तुम्ही म्हणाल की कोण 4 लोक मला भेटायला आली. खरं तर मला असं वाटतं की 20-25 लोकांनी तरी यावं, परंतु मी 4 नावं घेईन. कारण उरलेले जे आहेत ना त्यांच्याबरोबर माझं बोलून आणि सगळं पूर्ण झालंय. पहिलं नाव घेईन मी आल्हाद नवाज. त्या काळात आम्ही खूप तरुण होतो. आल्हाद आमच्यापेक्षा थोडा मोठा होता. त्याला आम्ही दादा म्हणायचं नाही कारण ती फालतुगिरी नव्हती, पण आमच्या मनात रिस्पेक्ट, आदर त्याच्याबद्दल होता. थोडा मोठा होता, म्हणजे तोही धडपड करत होता, आम्ही धडपड करत होतो. तो पण 4 पायऱ्या वर पोचलेला होता. अत्यंत निखळ स्वभाव, कोणाशी वैर न करता जगता येतो, हे आम्ही त्याच्याकडनं बघितलं. इतका दिलखुलास, इतकं गोड त्याचं हास्य. खूप लवकर तो अपघातात गेला. तो इतका आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यायचा ना. आमच्यात कोणी चिडखोर होते, कोणी अमुक होते, तमुक होते, तमुक होते. कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक केला तर एक फोडणीनी त्याला एक स्थान येतं. तो फोडणी होता. सगळी भांडणे मिटून असा तो शांत करायचा. तेव्हा आम्ही थोडेसे उफाळत्या वयाचे होतो. त्याची उफाळणेपणा थोडा कमी झाला होता, इतकाच तो आमच्यापेक्षा मोठा होता. तो जर अजून जगताना तर आमची सगळ्यांची आयुष्य अजून मजेदार झाली असते, अजून गमतीदार झाली असते. खूप मला त्याची आठवण येते. दुसरी व्यक्ती पूर्णपणे व्यावसायिक आहे, म्हणजे सुधीर भट. त्याच्या संस्थेतर्फे मी बरीच नाटकं केली. पहिल्यांदा तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी त्याचं नाटक बघायला गेलो होतो, मोरूची मावशी म्हणून. कारण त्यात विजय चव्हाण काम करायचा, दिलीप कुलटकर दिग्दर्शक होता. विजय चव्हाण आमच्या कॉलेजचा, रुपारेलचा. त्यामुळे तिथे माझी त्याची ओळख झाली. मग मी दुसऱ्या नाटकात काम करायला लागलो. त्याने अचानक एक दिवस मला बोलवून घेतलं. मी एक लग्नाची वेडी नावाचं नाटक करतो, तू काम करशील? तुला माझं नाव का घ्यावं सोडलं? ना ना, तू सॉलिड ऍक्टर, सॉलिड. म्हणलं तू आतापर्यंत 6 नाटकं केली, तेव्हा मी सॉलिड आहे तुला कळलेलं नाही? असं नाही. आता मी म्हटलं दुसऱ्या निर्मात्याची 2 नाटकं करतोय, तू मला तुझ्या नाटकात घेतलंस की त्यांचे प्रयोग कमी होतील, त्याचा तुला फायदा होईल म्हणून तू मला विचारायला आले. चर्कन त्याचा चेहरा उतरला. नाही नाही तसं नाही, आपल्या तुझं पैसे दे जरा वाढवून. बरं, मी पण घेईन माझा फायदा करून. म्हणून खूप जास्त पैसे सांगितले. हो म्हणाला. म्हटलं बरोबर बोललो तुम्ही, तुझं तसंच आहे. त्यांचे प्रयोग कमी व्हावे आणि तुझे प्रयोग व्हावेत. आणि या नाटकात ते होण्याची शक्यता आहे, कारण अश्विनी भावे होती, वधूवर तोरडमल होते, भावनाबाई होत्या, प्रशांत दामले होता, सगळे होते त्यात. पण म्हटलं प्रयोग मी आधी त्यांचे करीन, उरलेल्या तारखा तर तुझ्या. असं म्हणाला तो. आणि मग तिथून त्याची माझी मैत्री सुरू झाली. मग सगळीकडे त्याच्या बऱ्याच नाटकात मग बरं आहे, तो मी नव्हेच, हीच तर प्रेमाची गंमत आहे, व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्लीला असं झालं होतं की मी त्या नाटकात काम करणार नव्हतो. ती 12 पुलंच्या आयुष्यात आलेली कारण
तर त्यात बबडू एक नावाची भूमिका होती. ती भूमिका अरुण नलावडे करणार होता. 10 दिवसांनी ते नाटक पहिल्या प्रयोग झालं. ते दुसऱ्या ठिकाणी एक चतुरंग नावाची जी मोठी संस्था आहे महाराष्ट्रात, त्यांनी असं ठरवलं की आमच्या संमेलनात त्याचा प्रयोग व्हायला पाहिजे. तो 5 दिवस आधी होता. तेव्हा नेमका अरुण नलावडे नव्हता आणि ती छोटीशी भूमिका नाही, तेवढ्या पुरता बबडू येतून जात. तर मला असं कळलं की काहीतरी समस्या झाल्या. मी बँकेत गेलो, नेहमीप्रमाणे मी पैसे काढायला, सुधीरकडे पैसे भरायला. आमची ती वर्गवारी सेम होती. आम्ही गेलो तर असा तो होता. म्हटलं काय रे, हे असं केलं तर ते 20 एक शिव्या आहेत, म्हणजे ते आता द्यायचे नाहीत आपण. ह्याच्यावरनं कळत होतं तर काय शिव्या द्यायचे ते. काय झालंय, ते बबडूच्या कामाला कोण मिळत नाहीये का? हो, मी करू का? नाही, मी 5च प्रयोग करेन जोपर्यंत नलावडे नाही तोपर्यंत. मी 5च प्रयोग करेन. माझे 5 प्रयोग संपले, अरुण आला की मी नाही करणार परत. खरं हो, चल कुठे आत्ता रिहर्सल जाऊ. अरे आत्ता अंगावर कपडे बघ, म्हणजे मी आता वॉक घेऊन आलोय, अर्ध्या तासात येतो. तर त्याला वाटलं मी त्याची मस्करी केली. तो 25 मिनिटांनी गाडी घेऊन आली हजर. मी कपडे घेऊन गेलो. 5 प्रयोग होते ते केले. पहिल्या प्रयोगाला पुल आले होते. तर ते म्हणा, अरे वा, बरेच दिवसांनी. असं नाही, हे पण काही जास्त नाही, मी 5च प्रयोग करणार आहे. नाही असं कसं, नाही असं कसं तू 5च म्हटलं. नाही असं असं अरुणची समस्या झाली होती म्हणून मी करतो. नाही मी बोलतो, आमच्या बऱ्याच मित्रांना बघायचंय. मग त्याचे मी जवळजवळ 25-27 प्रयोग केले. मग पु ल देशपांडे साहेबांनी सुधीरला सांगितलं की आमच्या सगळ्यांनी झालं बघून, आता दुसऱ्याला ते करू दे. असं झालं. आता मूळ पुस्तकात त्याचा उल्लेख नाही की मी असं आयत्या वेळेला उभं राहिलं वगैरे, पण त्याला माझी अपेक्षाही नाही. त्याचं असं मी पहिल्या 5 प्रयोगात काम करून तिथे असं लिहून आलं की पुढे काही प्रयोगात मोने यानंही काम केले. मला त्यालाही फरक पडत नाही. मला कशाचाच फरक पडत नाही. मला काहीही त्याचं वाटत नाही. म्हणून मी कुठल्याही समारंभाला गेलो की मी मागे जाऊन थांबतो. मला वाजपेयींचं वाक्य आठवतं, ऐसी बोली बोल जैसे कोई ना कहे झूठ, ऐसी जगह बैठ जहां से कोई ना कहे उठ. कशाला ते जाऊन तिथे उभं राहायचं, मागे राहून बसायचं. तेच दिसतंय की माना अपमान हे ते. मला खरंच साध्या माणसाचं आयुष्य जगायला आवडतं. साध्या पण हरामखोर मिश्किल माणसाचं. साध्या असं नाही. आणि ते मी अत्यंत मजेत जगतोय. तिसरी व्यक्ती आता, तिसरी आत्ताच गेली सोडून. पण म्हणजे काय होतं ना, माणूस जातो कधी ना कधीतरी, त्याची व्यक्तिरेखा आहे ना, ती आपल्या आयुष्यातनं जाते, तिथे आपली हानी होते. ती म्हणजे अतुल परचुरे, उत्कृष्ट नट. आम्ही काहीच नाही असं नट. मराठी बोलावी तर त्याने ऐकत राहावी अशी मराठी बोलावी. आमच्यात ती गुणवत्ताच नाही जी परचुरेमध्ये. जो एका वेळेला नातीगोतीसारखं नाटक करतो, एका साईड व्यक्तिवली करतो, एका साईडला बेदुणे पार का कमाल, म्हणजे कमाल. आणि जाज्वल्य, असं देशभक्ती कशी असते जाज्वल्य, तशी त्याची विनोद बुद्धी जाज्वल्य. अत्यंत प्रखर तिखट विनोद बुद्धी, आणि ती वापरायला तो कचरायचा नाही. आणि कमाल होता तो, कमाल बुद्धीची कमाल. तुम्ही त्याची 50 भूमिका नाही दाखवू शकत, पण 4 भूमिका अशा दाखवा तुम्ही, दुसरी माणसाची दाखवत अशा 4 भूमिका. अतिशय आणि उत्कृष्ट संगीताचा कान त्याला वाजवायचा आहे. खूप नुकसान झालं आमचं खूप नुकसान झालं. शिकण्यासारखं होतं. लहान होता आमच्यापेक्षा, पण शिकण्यासारखं होतं. माझ्या पहिल्या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं, मानिनीमध्ये. असो, चलो बस. संजय, तुम्ही आज आलात त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमची आभारी आहे. तुमचे अनेक रंग कळाले. आणि खरं सांगू का, तुमच्याशी बोलायला मी पण घाबरत होते,
मी म्हटलं बापरे, हा विक्षिप्त माणूस आहे, हा मला काय बोलेल, मी त्याला एखादा प्रश्न विचारेल त्याला राग येईल का, पण तुम्ही इतकं छान कोऑपरेट केलं, मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरं, दिली. आता मी तुम्हाला विचारतो की समजा उद्या तुम्हाला कोणी म्हटलं की अहो तो संजय मुळे एकदम विक्षिप्त आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? अजिबात नाही, असंच सांगेल. बस झालं, आजच्या मध्ये सार्थकी झालं माझं आपलं. एका टेबलवर तुम्ही आहात, आपण बसलो, मी तुम्हाला बोलवलं, तुम्ही असं येऊन बसलात आणि म्हणालात की किती नंबरच्या टेबलवर बसलाय तुम्ही, तर तुम्ही म्हणाल मी 6 नंबरच्या टेबलवर बसले, तर मी त्या टेबल फिरवेन, नाही हो मॅडम मी तुम्ही 9 9 नंबरच्या टेबलवर बसला. तसं आहे, तुम्ही जसं बघाल तसं ते दिसतं. मी खरंच सांगते, मी सुकन्याला पण अरे मला संजय त्यांना बोलवायचं आहे ग, पण मला खूप भीती वाटते त्यांच्याशी बोलायला. तर तुम्ही आलात. खूप साधा आहे हो, गरीब आहे मी, प्रेमळ आहे, काय गावण्यासारखं नाही माझ्या. तर धन्यवाद धन्यवाद. तुम्ही आज आल्याबद्दल.